खूप शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभावं आणि या देशाची सेवा करायला अधिक बळ आणि अधिक ऊर्जा मिळावी अशा मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी पंडित नेहरूंचा रेकॉर्ड मोडलेला आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भारताच्या पंडित जवाहरलाल नेहरूजी सर्वाधिक काळ प्रधानमंत्री राहिले होते. आता निवडून येऊन सर्वाधिक प्रधानमंत्री राहण्याचा विक्रम 4398 दिवसांचा आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलेला आहे. आणि नुसता विक्रम केला नाही तर या देशाला जगभरात नावलौकिक, या देशाचा डंका जगभरामध्ये या ठिकाणी वाजवण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं. या देशाची अर्थव्यवस्था जी 11व्या क्रमांकावर होती ती 4थ्या क्रमांकावर आणण्याचं काम केलं आहे. आता तर त्यांनी संकल्प केला आहे की आणखी आपली अर्थव्यवस्था मजबूत करून ती 3ऱ्या क्रमांकावर आली पाहिजे आणि भारत देश हा आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतोय. हे देखील आमच्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. सर, आज एनडीएची बैठक होते. खरं म्हणजे त्यांनी विकसित भारत 2047 ही संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे 12 वर्ष त्यांचा एक तप पूर्ण झालं आणि पुढची 2047 म्हणजे 21 वर्षाचा सगळा जो काय रोडमॅप त्यांनी बनवलेला आहे, यावरून त्यांची दूरदृष्टी या देशाच्या प्रती काय ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि मला हेही सांगायला आवडेल की देशातच नाही तर जगभरामध्ये सगळ्यात लोकप्रिय असलेले प्रधानमंत्री म्हणून त्यांनी एक ओळख निर्माण केलेली आहे. 33 देशांचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. हे देखील प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने एक अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून 140 कोटी जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. 140 कोटी जनतेची प्रेरणा आणि प्रेम आशीर्वाद त्यांना प्राप्त आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये देखील मी जेव्हा 2022 ते 24 मुख्यमंत्री होतो त्या काळात देखील, आता देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत त्याही काळामध्ये, की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला देखील डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून कोस्टल रोड, समृद्धी हायवे, अटल सेतू, नवी मुंबई एअरपोर्ट, वाढवण पोर्ट अशा प्रकारचे मोठे प्रकल्प करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी दिला. कारण UPA सरकारने, जेव्हा UPA सरकार होतं त्यावेळेस महाराष्ट्राला अवघे 2 लाख कोटी दिले होते. परंतु फक्त 12 वर्षामध्ये मोदी सरकारने 10 लाख कोटी रुपये दिले.